धुरंधर हा चित्रपट सध्या प्रचंड गाजतोय आणि हा चित्रपट दोन अर्थाने गाजतोय. एकतर तो चित्रपट आवडला म्हणून गाजतोय आणि दुसरं म्हणजे की तो चित्रपट न बघताच, हा हे लक्षात घ्या, तो चित्रपट न बघताच तो पाकिस्तानच्या विरोधात आहे हे कळल्यामुळे जे काही पाकिस्तानी प्रेमी आपल्या देशात राहतात ते या चित्रपटामुळे नाराज आहेत आणि त्या अर्थाने देखील हा चित्रपट गाजतोय. बॉलिवूड किंवा हिंदी चित्रपट त्यांनी संपूर्ण देशावर अधिराज्य गाजवलं आणि डाव्या प्रवृत्तीने नेमका त्याचा फायदा घेत आतापर्यंत त्यांचा अजेंडा आपल्या माथी मारला. हिंदूंना त्यांनी आपल्या चित्रपटामधून आतापर्यंत नकारात्मक दर्शवलं आणि हे सगळं होत असताना स्लो पॉइझनिंग जसं म्हणतात तसं ते आपल्या रक्तात उतरवलं गेलं. आता मात्र डाव्यांचा हा कट हळूहळू उघड होतोय आणि चित्रपट एक वेगळा मोड घेतोय, टर्न घेतोय आणि त्या सगळ्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत कांती गाला. कांती गाला हे स्वतः एक चांगले राजकीय विश्लेषक आहेत, पण दुसरा महत्वाचा पैलू त्यांचा असा की ते बॉलिवूड किंवा हिंदी चित्रपटाचे चाहते आहेत आणि हिंदी चित्रपट त्यांनी अभ्यास म्हणून बघितलेले आहेत आणि म्हणूनच आजच्या पॉडकास्टला मी त्यांना आमंत्रण केलेलं आहे. कांतीजी नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. कांतीजी, माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे की बॉलिवूड बदलतोय म्हणजे बॉलिवूडचे चित्रपट बदलत आहेत हळूहळू. ते देश म्हणजे देशप्रेमाने किंवा आपण म्हणू हिंदूंना सकारात्मक दाखवण्याच्या दृष्टीने अग्रेसर होत आहेत. काय सांगाल याबद्दल? बघा, तुम्ही गेले 15, 20, 25 वर्षाचं बॉलिवूड बघितलं म्हणजे मी माझ्या लहानपणीपासूनच बघतोय. 1970-75 नंतर कसं 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 ते उर्दूवूड झालेलं ऍक्च्युली होतं. म्हणजे खरं स्पष्ट शब्दात ते आता बॉलिवूड राहिलं नव्हतं, उर्दूवूड झालेलं. 2014 नंतर काय झालं, एक चांगली प्रो हिंदुत्व सरकार आली असं प्रोड्युसर्सला वाटत असतील किंवा फिल्मस्टारला वाटत असतील, तर काही काही पिक्चर त्यानंतरचे बदलले. आता तुम्ही गेले 5-6 वर्षातलं सक्सेस बघितलं बॉक्स ऑफिसचं, तर द काश्मीर फाईल्स, छावा यावर्षी सुपरहिट झालं. आता धुरंधर एवढं सुपर डुपर हिट झालं तर कदाचित ते आतापर्यंत सर्वात जास्त प्रॉफिट केलेलं कदाचित पिक्चर ठरेल असं वाटतंय. अजून 10 दिवस झाले. आता त्यांनी 300-350 कोटी रुपयाचं हे पट्टा गाठलेला आहे. ते पुढे माउथ पब्लिसिटी एवढी चांगली होते, नेगेटिव्ह पब्लिसिटी आणि पॉझिटिव्ह पब्लिसिटी दोघांचा फायदा त्या चित्रपटला मिळते. म्हणजे काही लोक म्हणतात ते पाकिस्तानला वाईट दाखवलं म्हणून, काही लोक मुद्दाम बघायला जातात. गल्फच्या 5-6 कंट्रीजने त्या पिक्चरला बॅन केलं आहे ना, त्यामुळे पण कदाचित त्याला ह्या पिक्चरला रिस्पॉन्स जास्त मिळेल. म्हणजे जास्त हिंदू लोक, ते प्रो नॅशनलिस्ट लोक ते बघायला जातात असं मला वाटतंय. पण 14 नंतर जर तुम्ही पिक्चर बघा, द काश्मीर फाईल्स, छावा, युरी द सर्जिकल स्ट्राईक, नंतर केरला फाईल्स, जयपूर फाईल्स, ह्या पिक्चर, आर्टिकल 370, आणि आता आता आलेलं पिक्चर होतं हक, जे म्हणजे ह्यांच्या पत्नीनीच बनवलंय आणि गौतमानी यांचंच प्रोडक्शन आहे ते. म्हणजे जे शाहबानू केसवरचं पिक्चर आहे. म्हणजे शाहबानू केस कसं झालं की भारताचं राजकारणच त्यानंतर पूर्ण बदललेलं होतं. शाहबानू केस सुप्रीम कोर्टचं जजमेंट होतं, ते राजीव गांधींनी सुपरसीड केलं पार्लमेंटमध्ये आणि ती हिस्ट्री झाली आणि तिकडनं अख्खं भारताचं राजकारणच बदललं. तर त्या पिक्चर पण आता बनतंय. ह्या ज्या पिक्चर्स आहे त्यातले काही बॉक्स ऑफिसवर खूप चांगले गाजले, काही तेवढे गाजले नाही, पण तरी निदान प्रोड्युसर्स असा पिक्चर बनवायची हिंमत करू शकतात. हेच सर्वात मोठा बदल आहे. अशी पिक्चर्स आपण 2014च्या आधी विचारच करू शकत नव्हतो की असे पिक्चर्स आपल्या इथे कोण बनवू शकतो, जे आपल्या संस्कार की आपली सनातन धर्म की आपला हिंदुत्व की आपलं भारतीयत्वाचं बाजूने दाखवणारे पिक्चर 2004च्या आधीचं स्वप्न होतं, ते आता खरोखर रियालिटीमध्ये आपण बघतोय. बरोबर. अगोदरचे जे चित्रपट होते म्हणजे
अमिताभ बच्चनचा अँग्री यंग मॅनचं ते युग त्या युगामध्ये आपल्या सगळ्यांना सर्वधर्म समभावाचे धडे त्या चित्रपटातून मिळायचे. पण हे धडे देताना कुठेतरी अ, आपण म्हणू की अ, खलनायक त्या चित्रपटाचा हा हिंदू दाखवला जायचा. कधीही मुस्लिम खलनायक किंवा मुस्लिम मौलवी खलनायक नव्हता. सर्वधर्म समभावाचे धडे देताना मात्र हिंदूंचं एका प्रकारे खच्चीकरण त्यातून व्हायचं. मग अगदी दिवार असेल किंवा अमर अकबर अँथोनी असेल, हे सगळे तुम्ही बघितलेले चित्रपटात नेमकं याच्यामधून त्या दिग्दर्शकाला, निर्मात्याला काय साधायचं होतं, जे आता उघड झालेलं आहे. नाही, मी तुम्हाला एक खरं म्हणजे ह्याच्यात राजकीय तुम्हाला एक आपण एक्झाम्पल तुम्हाला दिलं तर ह्या सगळ्यांची सुरुवात खरी म्हणजे उर्दूवरची सुरुवात कधी झाली, खरं म्हणजे एकच मिनिटं घेतो ते हा, राजकारणाचा नाही, बोला विषय. बोला. हा. इंडिकेटचं ज्यावेळी भांडण झालं त्यानंतरची जी निवडणूक आली 68 का 67ची, त्याच्यामध्ये श्रीमती इंदिरा गांधीला पूर्ण मेजॉरिटी नव्हती मिळाली जशी हवी तशी. तर त्यावेळी त्यांनी काय केलं, डाव्या आघाडीचे जे कम्युनिस्ट पक्ष होते दोन्ही पक्षाचे मिळून 40-50 खासदार निवडून आलेले, त्याची त्याला गरज भासली. त्यामुळे त्यांनी काय केलं की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा की आम्ही ते सिंडिकेटला आम्ही लांब करू. त्यानंतर हे लोक खूप हुशार होते. तुम्ही म्हणाले ना जसं स्लो पॉइझन असतं, तर डाव्या लोकांनी काहीच मागितलं नाही. त्यांनी फक्त एकच मागितलं, तो तुमची जी सांस्कृतिक किंवा फिल्म इंडस्ट्री किंवा सेन्सर बोर्ड किंवा अभ्यासक्रम असेल ना त्याच्यावर आमची माणसं नेमा. आणि त्यावेळी नुरुल हसन म्हणून एक मिनिस्टर आले जे त्यावेळीचे ते एज्युकेशन मिनिस्टर होते. त्यावेळी फिल्म अँड इन्फॉर्मेशन असं वेगळं नव्हतं. तर त्यांनी त्यावेळी त्यांच्या हातात ते आलं, म्हणजे आपली पुस्तकं, आपली सांस्कृतिक नाटक, सिनेमा हे सगळं नुरुल हसनच्या हातात गेलं. आणि तिकडनं जेव्हा JNU ची स्टार्ट झाली, म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्थापना सुरू झाली, तिकडनं ती सुरुवात झाली. त्यानंतर 70-71 मध्ये सलीम जावेदांचं सुरुवात झाली. मग ते सलीम जावेदनी ते नंतर दिवार बनवलं, ज्याच्यामध्ये बिल्ला नंबर 786चं त्यांनी ग्लोरीफाय कसं केलं. तुम्हाला फक्त एकच सीन सांगतो दिवारचं. त्या दिवारमध्ये अमिताभ बच्चन एकदम नास्तिक असतो, त्याला कधीही आवडत नाही देवळात जायचं. तर शशी कपूर, निरूपा रॉय आणि हे नेहमी त्या तिथपर्यंत जायचे मंदिरापर्यंत. तर अमिताभ बच्चन मंदिरच्या बाहेर उभे राहायचे, ते कधी वर मंदिरात जायचे नाही. दरवेळी मंदिरचे दर्शन घेऊन ज्यावेळी शशी कपूर नेहमी खाली यायचे आणि मग ते वेगळ्या वेगळ्या मार्गाने जायचं होतं, त्यावेळी निरूपा रॉय नेहमी आहे ना प्रसाद म्हणून एक देते अमिताभला खायला, आणि अमिताभ तो प्रसाद कधीही स्वीकारत नाही. तर शशी कपूरचा एक डायलॉग आहे त्यावेळी, अरे माँ तुझे प्रसाद समझ के देती है, तू उसको मिठाई समझ के खा लेना, ये रोज रोज का झगडा क्यों करते हो. इतकं तो नास्तिक दाखवलाय. पण त्याच पिक्चर मध्ये त्याला 786 बिल्ला नंबर 786 खूप प्रेम येतं. म्हणजे प्रत्येक वेळी त्याला ज्या ज्यावेळी अडचण आली त्यावेळी त्याला 786 बिल्ला वाचवतो, आणि शेवटी ज्यावेळी त्याच्या 786 बिल्ला पडतो त्यानंतर त्याचा मृत्यू होते. म्हणजे तिकडनं ती सुरुवात झाली. म्हणजे कादर खान आले, सलीम जावेद आले. तर मी त्याला दोष नाहीये, त्यांनी आपला धर्माचा प्रचार करायचा प्रयत्न केलं. पण आपण आपले प्रोड्युसर्स की आपले इकडचे जे निर्माता होते की आपले ऍक्टर्स होते त्याला मी दोष देतोय की त्यांनी एवढं डॉमिनेशन कसं करायला दिलं. तुम्हाला एक एक किस्से सांगणार ना तर आश्चर्य वाटेल तुम्हाला. हा दिवस मी एक साधा किस्सा सांगितला. तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो. दीपा मेहतानी एक फायर म्हणून पिक्चर बनवलेला, फायर, जे उर्दूची सर्वात मोठी एक लेखिका होती इस्मत चुगताई, त्याची लिया म्हणून एक छोटी शॉर्ट स्टोरी होती, त्याच्यावरनं त्या पिक्चर बनवलेलं. त्याच्यामध्ये 2 बायकांचे कॅरेक्टर होते जे लेस्बियन दाखवलेले आहेत. त्या काळात ते खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली की 2 बायका लेस्बियन दाखवलेल्या आहेत. तर एका उर्दू लेखिकानी, मुस्लिम लेखिकानी लिहिलेली पिक्चर मधली 2 मुस्लिम कॅरेक्टर्स होती. तर ते पिक्चर बनवताना त्याची नावं बदलली, आणि ती नावं तुम्ही ऐकणार ना तर तुम्हाला शॉक बसेल की आपण हे कसं टॉलरेट करतो. ती नावं त्यांनी केली राधा आणि सीता. हे 2 नावं आपल्यासाठी केवढं प्रचंड म्हणजे धार्मिक दृष्टीने आपण इमोशनली अटॅच असलेली नाव आहे. सीता माता किंवा राधा, ते पवित्र नाव आहे आपली. त्या नावाची 2 लेस्बियन कॅरेक्टर्स ते दाखवलं, मग कॉन्ट्रोवर्शियल झाली. असं ते पिक्चर केलं आणि त्यांना 100% खात्री होती की आपला पिक्चर सेन्सर होणार
आणि आरामात ते सेन्सर झालं, रिलीज झालं, नंतर कॉन्ट्रोवर्सी झाली, मग काही वेळी नाव बदललं, डब केलं, पण ते पूर्णपणे डब केलं नाही आणि राधा आणि सीता म्हणून लोकांनी ते बघितलं. इथपर्यंत त्यांचं आहे ना, आपण म्हणूया की डेअरिंग वाढलेली, की ते आपली जी नावं आहे ते अशी घुसवायची. म्हणजे मुस्लिम कॅरेक्टर असतं ना, ज्या ज्या वेळी मुस्लिम कॅरेक्टर जर नेगेटिव्ह असेल ना, तर ते बदलून तिथे हिंदू नाव ठेवतात. आणि ज्यावेळी हिंदू कॅरेक्टर एकदम स्ट्रॉंग असतं ना, तर त्याचं ते नाव बदलून मुस्लिम कॅरेक्टर्स करतात. त्याचं अजून एक एक्झाम्पल देतो. चक दे इंडिया मीर रंजन नेगीच्या लाईफ स्टोरीवर बनलेलं पिक्चर आहे. म्हणजे एक आपले गोलकीपर होते, मग एशियन नंतर त्यांना लोकांनी कसं हळदूत केलं, लोकांना वाटलं तो मुद्दा मारलाय. त्याच्या लाईफ स्टोरीचा पिक्चर ज्यावेळी बनतो चक दे इंडिया, त्यावेळी मीर रंजन नेगी कबीर खान होतो. आता इतकं आपल्याला क्लिअर दिसतंय की जिथे जिथे पॉझिटिव्ह असेल त्यांच्या बाबतीत म्हणजे मुस्लिम कॅरेक्टर्स बद्दल, तर ते मुस्लिम नाव ठेवतात. जसा इक्बाल पिक्चर आला. आणि जिथे आपल्या लोकांना नेगेटिव्ह दाखवायचं असेल तर आपली नाव राधा, सीता अशी नाव ठेवतात. वास्तवामध्ये संजय दत्त टीका असलेला असतो. शोलेमध्ये सगळ्या डाकूच्या डोक्यावर आपलं भगवा हे दिसायचं. इथपर्यंत ते लोकांनी वेगळं करत करत गेले. अजून एकच पिक्चरचा एक्झाम्पल देतो. कुछ ना कुछ कुछ होता एक पिक्चर असतं, म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. त्यात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी असतात. ते दोन्ही हिंदू आहे, म्हणजे राहुल आणि टीना. पण त्याची मुलगी अंजली 8 वर्षाची असते, ती पण हिंदू असते. तर पिक्चर मध्ये आहे ना, काजोलचं लग्न पोस्टपोन करायचं असतं. तर ती अंजली आहे ना, नमाज असं बांधून, कलमा बांधून नमाजला बसते. आणि जशी ती नमाज पूर्ण होते ना, तसं काजोलचं लग्न 6 महिन्यांनी पुढे ढकललं जातं. हिंदू फॅमिली, टोटल हिंदू फॅमिलीच्या कल्चरमध्ये तिला 8 वर्षाची मुलगी नमाज पडताना दाखवली आहे. असे तर माझ्याकडे शेकडो किस्से आहेत, पण ते आपलं इतकं लांबपर्यंत जायचं नाहीये. मी हे फक्त तुम्हाला एक ट्रेंड दाखवला की ते लोक कसे बदलतात, की आपल्या हिंदुत्व किंवा सनातन धर्माची ते चेष्टा कशी करतात. आणि ते आपला उर्दूचं किंवा इस्लाम धर्माचं किंवा बिल्ला नंबर 786 असू द्या, की अल्ला रखा असू द्या, कुली मधली ती हजला जायची जी असतं, असे ते खूप पिक्चर्स आहेत ज्याला मी सांगू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये. ते बदल 2014 नंतर घडलं आणि आता आपण आपली सनातन धर्म, आपली रूट्स, की आपली जी पिक्चर्स आहे किंवा जे खरी हिस्ट्री आहे ना, तसंच दाखवतो. हिस्ट्रीच्या मध्ये आपण छेडछाड करत नाही. आताचे लेफ्ट लिबरल्स जे आहेत ना, त्यांना ते धुरंधर बघून असं वाटतं हे प्रोपोगंडा फिल्म आहे. अरे आपण फिजा बघितलं, मिशन काश्मीर बघितलं, मध्ये पण बघितलेलं आहे की कसे आपले रॉचे हे लोकांना कसं वाईट दाखवतात. हे सगळं बघून त्यावेळी त्याला प्रोपोगंडा वाटलं नाही. त्याला द काश्मीरी फाईल्स प्रोपोगंडा वाटली, धुरंधर प्रोपोगंडा वाटलं. पण बाकीचे पिक्चर्स त्यांना कधीच वाटत नाही. इतकं डॉमिनेशन होतं. ते आता 14 नंतर चेंज झालं. मोदी एक चांगले हिंदुत्व फेस आलं किंवा नॅशनलिस्ट एक गव्हर्नमेंट आल्यामुळे आता प्रोड्युसरला ती डेअरिंग व्हायला लागली. ते लोक ओपनली बाहेर यायला लागले. बरोबर. तुम्हाला अजून एक पुढचं सांगतो. काय असतं याच्यापर्यंत तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल की आतापर्यंत आपलं पिक्चर रिलीज व्हायचा आधी प्रोड्युसर्स कुठे जायचे, चद्दर चढवायला अजमेरला जायचे. मला ठीक आहे, ते तुमची भावना आहे, तुम्ही काय केला. प्रत्येक प्रोड्युसर आपलं रीलचे डबे घेऊन अजमेरला जाताना दाखवतात तिथे चद्दर चढवा. ती चद्दर कल्चरच आता मोदीच्या रूल नंतर खतम झाला. आता ती लोक आपले हिंदू ऍक्टर्स असू दे, क्रिकेटर्स असू द्या, सेलिब्रिटीज असू द्या, ते आपला हिंदू आयडेंटिटी आता दाखवायला घाबरत नाही. ते ओपनली येतात, टीका लावतात, ते वैष्णोदेवीला जातात, महाकालला जातात, तिरुपतीला जातात. हे जे बदल आहे ना, ते सायलेंट बदल आहे. तुम्ही जर ह्याचा विचार केला तर ते खूप मोठा बदल झालाय. म्हणजे अख्खं चद्दर कल्चरवरनं आपण सनातन धर्मापर्यंत आलो. हे कल्चर का शक्य झालं की सेंटरमध्ये एक नॅशनलिस्ट गव्हर्नमेंट आल्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला. आणि इतक्या वर्षाची आपली जी मानसिकता होती गुलामीची, त्याच्यामध्ये आपण हळूहळू बाहेर येतोय. आपले प्रोड्युसर्स बाहेर येत आहे, चांगले पिक्चर्स बनवत आहे. छावा सारखा पिक्चर, म्हणजे शिवाजी महाराजांचं एवढं मोठं पिक्चर ऑल ओव्हर इंडिया लेवलमध्ये हिंदीमध्ये बनलं आणि ते ह्या वर्षीचं सर्वात मोठं ब्लॉकबस्टर होतं. त्याच्यामध्ये पण अक्षय खन्नानी चांगलं काम केलंय. अगदी नक्कीच. आता धुरंधर, आता धुरंधरवर येऊया. आतापर्यंत आपण बॉलिवूडचे पिक्चर बघितले, त्यामध्ये पाकिस्तानचं ग्लोरिफिकेशन आपल्याला दिसलं. बजरंगी भाईजान असेल, मिशन काश्मीर असेल, त्यानंतर फिजा असेल, आणि कधीच पाकिस्तानचं, मी म्हणतो ठीक आहे ओरिजिनल रूप तरी दाखवा, ते कधीच दाखवलं गेलं नाही. धुरंधर मध्ये ते दाखवलं गेलं आणि त्यामुळे सगळ्यात मोठी पोटदुखी आता पाकिस्तानमध्ये सुरू झाली आहे की आम्हाला निगेटिव्ह दाखवलं.
तर हे जे धाडस आहे ते आलं कुठून? मी तेच म्हणतो ना, हे धाडस कसं आलं की लोक आता हे पिक्चर्स आहे ना प्रोड्युसर बनवायला लागले. जर पिक्चर चालले नसतील तर कुठलाही प्रोड्युसर पुढे पिक्चर प्रोड्यूस करणार नाही. शेवटी पैसा, व्यवहार, बॉक्स ऑफिसचा विचार करावाच लागतो. मग तर काश्मीर फाईल्स चाललं ना, हिट गेलं. हम्म. छावा हिट गेलं. धुरंधर खूप मोठा हिट गेला. पण ज्यावेळी प्रोड्युसर असं वाटतं की आपण आता प्रो हिंदू मेंटॅलिटीचे पिक्चर्स बनवले किंवा आपला सनातन धर्मावरचे जे पिक्चर बनवले त्यालाही लोक आता अप्रिशिएट करतात. लोक थिएटरला येतात. म्हणजे माझा सांगायचा मुद्दा असा आहे ना, लॅफ लिबलर्स जे होतं 70 वर्षात आपल्याला तर कोणी ऍक्च्युली उल्लू बनवलं. ते गंगा जमुनी तेजीब किंवा अमन की आशा ह्या लॅफ लिबलर्सचा पगडा एवढा स्ट्रॉंग होता ना, त्याच्यामधनं आपली मानसिकताच बाहेर येत नव्हती. तर हा. आता काय झालं, हे जे नकली होतं, फेक नॅरेटिव्ह होते ते कम्प्लीट गेले 10 वर्षात हळूहळू स्लोली स्लोली ते टोटल तुटलेले आहे, डिमॉलिश झालेले आहेत. त्यामुळे आता नवीन नवीन प्रोड्युसर्स नवीन नवीन पिक्चर्स बनवतात. शाहबानुवरचा पिक्चर तुम्ही बनवू शकता, आर्टिकल 370 वर बनवू शकतात. ही केवढं मोठी रिव्होल्युशन आहे भारतासाठी. हिंदी पिक्चरचं अख्खं डॉमिनेशन त्यांचे असताना लॅफ लिबरल्स हे जे एजेंडा ड्रिव्हन प्रोड्युसर्स आलेले आहेत, ते सगळ्या पिक्चर तुम्ही मिशन काश्मीर बघा, फिजा बघा, आपल्या हिस्ट्रीला छेडछाड करून बनवलेले पिक्चर्स आहेत. हे नक्की. पहिल्यांदा धुरंधर असा पिक्चर आला ज्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला, जसं आहे तसं दाखवलं. 26/11 दाखवलं. डुप्लिकेट नोट्स त्यांनी अख्खं इश्यू घेतलेलं होतं, जे म्हणजे सगळ्यांना माहित आहे की पाकिस्तान आणि भारताला आणि पाकिस्तानात जे पेपर सप्लाय करणारी कंपनी होती ती एकच होती. ती हो. बॅन झालेली होती. ती परत लिफ्ट झाली आणि परत पी चिदंबरमनी त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिला. हा. मग 500 रुपये का 1000 रुपयाच्या डुप्लिकेट नोट्स किती मोठं आपला इथे त्रास होतं. प्रत्येक दुकानवाला बिचारा मशीन घ्यायचा. मी बरोबर. दुकानदार होतो म्हणजे मला माहित आहे. आम्ही 500 रुपयाची नोट खरी आहे का खोटी त्यासाठी आम्ही मशीन ठेवायला लागायचं घरी. डुप्लिकेट रोज एक यायची डुप्लिकेट. त्यासाठी ते झालं. तर त्यामुळे हे लोकांना इथे जमत आहे की त्यांचं एजेंडा फ्लॉप गेलाय. नाही, त्यामुळे बरोबर. ते आता गल्फ कंट्री खरं काय झालंय 70 वर्षाची त्यांचं जे हे होतं वर्चस्व ते गेली 5 वर्षात तुटताना त्यांना दिसतंय. एक पिक्चरनी द काश्मीर फाईल्सनी त्याला कम्प्लीट डिमोलाइज करून टाकलं. बरोबर. त्यानंतर छावा आला. त्यानं आता धुरंधर आला. त्यांना कळलं की ते जे नकली होतं ते तुटलंय आणि जे वास्तविकता आहे ते राहणारच आहे आणि लोकांनाही ते आता कळलंय. बरोबर. धुरंधर म्हणजे चेंजिंग. चित्रपटामध्ये, हा, धुरंधर चित्रपटामध्ये माधवनचा एक डायलॉग आहे की 500 आणि 2000 त्या ब्लॉक्स पाकिस्तानाला कोणी दिले, हा एक डायलॉग आहे. आणि त्यावरून आता प्रत्येकाला असं वाटतंय की याची चौकशी व्हावी. म्हणजे जी पाप भारतात झालेली आहेत त्याच्यामुळे फेक नोटा आल्या, ते आता उघडकीस येणार आहेत. माझा प्रश्न असा आहे की 3 खान आणि एक जोहर यांनी आतापर्यंत फिल्म इंडस्ट्रीवर बॉलिवूडमध्ये दादागिरी केली. कोणाला चित्रपटात घ्यायचं इथपासून तर कोणत्या चित्रपटांना कोणते थिएटर मिळणार यावर या 3 खानांची आणि त्या जोहरची दादागिरी होती. आता त्यांची दादागिरी मोडीच निघाली आहे. आता आपण बघितलं ना गेली 5 वर्षात त्यांची जी मॉनोपोली होती, खरं म्हणजे असं बोलू नये की बॉलिवूडची होता होता लोक असं प्रायव्हेटली म्हणायचे की बॉली डाऊड झालं आहे ते, हा. बॉली डाऊड हा. असं की उर्दू गुड म्हणायचे. इथपर्यंत त्यांची मजल झालेली की प्रोड्युसर तिकडनं फोन यायचे तिकडनं करायचं. आपण बघितलंय म्हणजे विवेक ऑबेरॉयची म्हणजे कसं पिक्चर मध्ये बदललं गेलं. अख्खी हा. स्टोरी लोकांना माहिती आहे डिटेलमध्ये झालं की विवेक ऑबेरॉय सारख्या चांगल्या ऍक्टरची कशी वाट लागली आणि कोण प्रोड्युसर कोणाला घ्यायचं ते कोण ठरवतंय सगळ्यांना माहित होतं. ह्यांच्यामध्ये पैसे कोणाचे लागायचे तेच सगळे माहित होतं. हे सगळं जे रॅकेट होतं नेक्सस होतं ते तुटलंय. त्यामुळे आता कसं झालं की वेगळे वेगळे ऍक्टर्स वेगळे वेगळे पाहिजे ते आपले हवं असेल तसे पिक्चर बनवायला लागलेले आहेत. आता हे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. म्हणजे तुम्हाला एका बाजू एफओई करतात आणि ज्यावेळी खरोखर हिस्ट्रीला धरून पिक्चर बनतात त्यावेळी तुम्ही म्हणता ते प्रोपोगंडा फिल्म आहे. असं दुहेरी मुखवटा होता हे लेफ्ट लिबरलचं ते फुटलं आहे आता. ते आता जास्त दिवस टिकणार नाही. आता सोशल मीडियाचा जमाना आलाय. लोकांचा आता व्हॉट्सअप आहे, मोबाईल आहे, हजारो प्रकार आले माहिती घ्यायचे. त्यामुळे लोक आता खूप अपडेटेड झाले आहेत. तुम्ही पूर्वीचं कसं होतं जे चालायचं 1970चं जर राजकारण असेल ते 2025ला आता चालणार नाही ना. ते मोदींनी दाखवून दिलंय. मोदींनी त्यांचा बुरखाच फाडलाय या लोकांचा. म्हणजे राईट. आपल्याला दिसतंय ना ते.
नाही आणि आता मी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. तो प्रश्न असा आहे की पूर्वी देशातला हिंदू त्याला कळायचं की आपल्या हिंदू धर्माला या चित्रपटामधून डिस्टॉर्ट केलं जातंय, त्याच्याबद्दल अपप्रचार केला जातोय हे कळायचं, पण तरीही हिंदू चित्रपट बघायला जायचा. आता हिंदू सजग झालाय, सतर्क झालाय, आणि अशा लोकांना जे असे चित्रपट बनवतात त्यांना हाच हिंदू चपराक देतोय. मग ते तीन खान असतील किंवा जोहर असेल, त्यांचे चित्रपट बघत नाहीये. असे देशभक्तीपर किंवा नॅशनल जे काही चित्रपट आहेत त्याला मात्र गर्दी करतोय, आणि त्यामुळे हे सगळं होतंय. हो, तुमचं पॉईंट अगदीच खरं आहे. आपण बघितल्यानंतर युरुज द सर्जिकल स्ट्राईक हिट गेलं की लोकांना कळायला लागलंय की आपला हिंदू धर्माचं हे लोक कसं वाईट दाखवायचे. म्हणजे ब्राह्मण बनिया असेल तर तो कंजूस असतो किंवा लोभी असतो असेच नेहमी दाखवायचे. आपल्या सगळ्या सणांमध्ये गणपतीच्या सगळ्या उत्सवचं त्यांनी विसर्जनचा वापर कुठे केलेलं. गँग मध्ये आपण बघितलंय, सत्यामध्ये बघा की हो, हमसे बडकर कौन पिक्चर आलेलं हो, की गणपती विसर्जन म्हणजे त्याला साठी एक सोयीचं झालेलं की दिवाळीच्या दिवशी जंजीरमध्ये त्याला मारलं जातं हो, फटाक्याच्या हो. आवाजमध्ये. आपल्या सणाला हल्ली दाखवायचा त्यांनी मॅक्झिमम प्रयत्न केलेले आहेत. तर इथपर्यंत आपली लोक मूर्ख तर मी नाही म्हणू शकत, पण असं होतं ते बघायचे. तोपर्यंत त्याला असं कळलं नव्हतं की याच्यामध्ये काय आहे, चलताय होत आहे. पण ज्यावेळी गव्हर्नमेंट चेंज झाली हळूहळू लोकांना कळायला लागलं की हे तर आपल्याला वाईट दाखवत आहे. आणि मोदींनी जे बदल आणलाय ते फक्त राजकीय ह्याच्यामध्ये बदल नाही आणला. लोकांची लाईफ सुधारली आहे, लोकांना डायरेक्ट पाणी मिळत आहे, हे सगळी सुधारणा होत चालली. ही खरी वोट चोरी आहे. तिकडनं लोकांमध्ये देशप्रेम आणि हिंदुत्वाची जी भावना आज जागृत झाली आहे ना, त्याची क्रेडिट 101% मोदी मोदी आणि फक्त मोदीलाच जाते, हे मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला. अगदी, नक्कीच. खूप खूप. नॅशनलिझम हा, बोला बोला. आणि हा. नॅशनलिझम आणि हिंदुइझम, आता आपण मी राजकीय विश्लेषक आहे त्यामुळे मी राजकारण तर नेहमी जोडतो. हिंदुइझम आणि नॅशनलिझम हे दोन जे नवीन स्विंग फॅक्टर्स आहेत ना, ते प्रत्येक निवडणुकीमध्ये आता होणार आहे. ज्यावेळी हिंदू जागृत झाल्याने वोटिंग पर्सेंटेज 5 ते 10% वाढली ना, तर तुम्हाला म्हणजे लेफ्ट लिबरल ते वोट चोरी वाटणार, पण ते प्रेमाने लोक आता वोटिंग करायला येतात. आणि त्याचा अजून एक एक्झाम्पल देतो. कालच केरळमध्ये एक निवडणूक झाली, लोकल इलेक्शन होत्या. त्याच्या केरळला मध्ये आपण म्हणजे हे लोक म्हणायचे कधी पण आपण वाद घालायचो यांच्याशी, लेफ्ट लिबरल्सचे माझे बरेचसे मित्र आहेत, त्यांनी मी वाद घालतो नेहमी सांगायचा की इंडियातला सगळ्यात जास्त लिटरेट स्टेट कुठला आहे, केरळा. तिथे जर तुम्ही शून्य आहात, तर केरळाची राजधानी तिरुवनंतपुरम मध्ये पहिल्यांदा बीजेपीचा मेयर बसतोय. राईट. ह्याच जर तुम्हाला समजेल, धुरंधरची बॉक्स ऑफिस सक्सेस आणि तिरुवनंतपुरम मध्ये बीजेपीचं जर महापौर बसणं, हे दोन गोष्टी जर बिटवीन द लाईन्स जर तुम्हाला वाचता येत असेल, ते इंडियातले येणाऱ्या निवडणुकीचे म्हणजे 2029च्या निवडणुकीचे सर्वात मोठे एक्झिट पोल आहे. हे सगळ्यात मोठे सॅम्पल्स आहे, एक्झिट पोल आहे. लोक हिंदुत्व आणि नॅशनलिझमचा आता विचार करायला लागले. जसं डेव्हलपमेंट आहे, इन्फ्लेशन आहे, याच्या किंवा करप्शनवर वोट करतात लोक, तसं आता काही लोक फक्त नॅशनलिझम किंवा हिंदुत्वावर विचार म्हणजे वोटिंग करायला लागलेले आहेत. स्लो आहे, स्लो आणि स्लोली. जसे मुस्लिम कसे वोट करतात, मुस्लिम मुस्लिम म्हणून वोट करतात, तसं आता हिंदू हिंदू म्हणून वोट करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे ह्या लोकांना ते वोट चोरी वाटतंय. अगदी. नक्की बदल झालाय. तुम्ही ह्या दोन पिक्चर मी तुम्हाला एक्झाम्पल दिले, धुरंधरची सक्सेस किंवा काश्मीरी फाईलची सक्सेस, छावाचं सक्सेस आणि केरळाचा तिरुवनंतपुरमचा रिझल्ट. बाकीचा ओव्हरऑल पण परफॉर्मन्स केरळामध्ये चांगला आलाय त्यांचा. म्हणजे हो, त्याची जर वोट मी ट्रान्सफर केली तर 8 ते 10 MLA जिंकू शकतात केरळामध्ये. म्हणजे आउट अँड आउट केरळ सारख्या स्टेटमध्ये जर बीजेपी हिंदुत्वाच्या नावावर जिंकू शकते तर केवढं मोठं सिग्नल आहे. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. आपण वोट चोरीबद्दल तुमच्यासोबत एक वेगळा स्वतंत्र पॉडकास्ट करू, नक्कीच करू, आणि आमच्या प्रेक्षकांनाही तो ऐकायला आवडेल. पण आता आपण इथे थांबतो. आपण या एकंदरीत चित्रपटामध्ये जे काही आमूलाग्र बदल होत आहेत त्याबद्दल इथे लक्षवेधवर येऊन, माझ्या आबा माळकर लक्षवेध चॅनलवर येऊन जी महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद, सर्वांना धन्यवाद. मंडळी, असे पॉडकास्ट आता मी वारंवार घेऊन येणार आहे. तुम्ही या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना
या चॅनल बद्दल सांगा. धन्यवाद.